नमस्कार, एशियन न्यूजमध्ये स्वागत आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त संपूर्ण जगभर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या डांग सेवा मंडळातर्फे पेठ येथील दादासाहेब बिडकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आदिवासी दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यानंतर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीची जोपासना करत वेगवेगळ्या नृत्य तसेच वेगवेगळ्या उपक्रमांचे सादरीकरण केले। यावेळी डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी आदिवासी लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांसंदर्भातली माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली। यावेळी ते म्हणाले की महाविद्यालयातर्फे संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येतात। या भागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य V.K. भोये, रचना राऊत, मनीषा वायकांडे, डॉक्टर रूपवते यांनी आपले विचार मांडले। महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले। उपस्थित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाटील, शैक्षणिक समन्वयक डॉक्टर गणेश रूपवते, कार्यक्रमाचे आयोजक समन्वयक प्राध्यापक गणेश मोरे तसेच सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतिभा शिरसाट यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक रचना राऊत, जयसी निरगुडे, सुशीला भोये, वामन सपाटे, पुष्पराज भोये, पूनम कोळी, भगवान राऊत आदींसह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। पेठ येथील दादासाहेब बिडकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांसंदर्भातले व्हिडिओ आपण पाहूयात। धन्यवाद।